हॅलो स्टुडंट, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक ह्या चॅप्टर्समध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ऑफ 2 पॉइंट चार्ज ॲट ऑफ अ डायपोल इन अन इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड हा पॉईंट पाहणार. ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी पाहिली. तर पोटेन्शियल एनर्जी इट इज डिपेंडेड बाय द वर्क, आणि ते वर्क तिथे प्रोड्यूस होण्यासाठी आपल्याला 2 चार्ज लागत होतात किंवा एक तरी चार्ज पाहिजे की जो त्या पॉईंट्सवरती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करून काहीतरी वर्क प्रोड्यूस करेल. त्या वर्कचं रिलेशन आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियलशी पाहिलं होतं. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच वर्क पर युनिट चार्ज. तर इथे आपण जर समजा आपल्याकडे 2 चार्ज आणि ते दोन्ही चार्ज कसे लाईक चार्ज आहेत. त्याच्या आधी आपण डायपोलमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि डायपोल मुवमेंट्स 2 वेगवेगळे चार्ज घेतले होते. पण हे जर दोन्ही माझ्याकडे लाईक चार्ज आहेत आणि ह्या दोन्ही लाईक चार्जमुळे तयार झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल मला फाइंड आउट करायचं. तर इलेक्ट्रिक पोटेन्शियलच्या आधी मला ते फाइंड आउट करायचं ते म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. मग तर मी कन्सिडर करतो की हे दोन्ही चार्ज लॉंग डिस्टन्सला म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सला आहे, आणि इन्फिनिटी डिस्टन्सला असल्यामुळे ह्या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन्स येणार नाही, आणि त्यामुळे तिथे एक कोणतंच वर्क तयार होणार. आणि जर वर्क तयार झालं नाही तर तिथे पोटेन्शियल एनर्जी येणार, आणि पोटेन्शियल एनर्जी नसल्यामुळे तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार. जेव्हा हे दोन्ही सुद्धा लाईक चार्ज लॉंग डिस्टन्सवरती असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं रिपल्शन प्रोड्यूस होणार नाही. आता सेकंड कंडिशन्समध्ये आपण असं म्हणू की हे जे 2 चार्ज आहेत ते काहीतरी फायनाईट डिस्टन्सवरती आहेत, बरोबर. की ह्यांच्या फायनाईट डिस्टन्समुळे इथं काहीतरी एक वर्क प्रोड्यूस होणार आहे की जे वर्क त्या चार्जमध्ये आपण एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर करणार, आणि ती एनर्जी कोणती आहे तर पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच आपल्याला जर पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस करायची असेल तर 2 लाईक चार्ज हे काय असले पाहिजे, फायनाईट डिस्टन्सला असले पाहिजे. म्हणजे जेणेकरून ह्याच्यामधली एनर्जी इकडे ट्रान्सफर होईल, ह्याच्यामधली एनर्जी इकडे ट्रान्सफर होईल. त्या एनर्जीमुळे काय तयार होणार आहे, वर्क प्रोड्यूस होणार आहे. हे दोन्ही लाईक चार्ज आणि त्यांच्यामध्ये रिपल्शन तयार झाले, पाठीमागे जाणार आहे, आणि आपण त्यांना ह्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करतो, जे आपण डेरिव्हेशन ऑलरेडी आधी पाहिलेलं आहे. मग त्यावेळेस जी एनर्जी तयार होणार आहे ती एनर्जी कशी आहे, वर्कच्या फॉर्म. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा जो फोर्स आपण अप्लाय करतो तो कसा आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आणि कन्झर्वेटिव्ह फोर्स तो कोणत्या फॉर्ममध्ये स्टोअर होतोय तर एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतोय, आणि त्याच एनर्जीला आपण काय म्हणतोय, वर्क डन. म्हणजे जोपर्यंत याच्यामध्ये वर्क डन प्रोड्यूस होत नाही तोपर्यंत तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार नाही. कारण की इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच काय, वर्क पर युनिट चार्ज. त्यासाठी आपल्याला एक चार्ज आणि त्याची इलेक्ट्रिक फील्ड असणे माहीत असणे किंवा तिथे तयार होणे हे गरजेचं. तर सिंपल डेफिनेशन आहे ते इलेक्ट्रिक पोटेन्शियलची रिलेटेड. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलची सिंपल डेफिनेशन काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, जी एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ पॉइंट चार्ज, आपण इथे एक पॉइंट चार्ज कन्सिडर करू किंवा नंबर ऑफ पॉइंट चार्ज, इज डिफाइंड ॲज द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टम ऑफ चार्ज बाय ब्रिंगिंग द इम्पॉर्टंट वर्ड फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन. जर इन्फिनिटीला असेल तिथं वर्क प्रोड्यूस होणार नाही. वर्क प्रोड्यूस झालं म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नसणार. म्हणजे तो पॉइंट्स आपल्याला इन्फिनिटीवरून काहीतरी फायनाईट पोझिशन्स पर्यंत काय करावं लागेल, आणायला लागेल. त्याच वेळेस तिथे एनर्जी काय होईल तर इथे आपण फर्स्ट रिलेशन पाहतोय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इन अन एक्सटर्नल फील्ड. जर एक्सटर्नल फील्ड जर आपण अप्लाय केली तर आलेलं रिलेशन. The first step, potential energy of system of 2 point charge. Here consider Q1 and Q2 are the 2 point charge, and the distance between origin to given positions is R1 and R2. अशी या दोघांची काय पोझिशन्स, Q1 at place point A आणि Q2 at a point, म्हणजे A and B ह्या 2 पॉइंट्सला आपले 2 चार्ज आहे, Q1 and Q2. त्यांची पोझिशन फ्रॉम ओरिजिन R1 and R2 रिस्पेक्टिव्हली. आता फर्स्ट कन्सेप्ट मध्ये आपण काय म्हणतो, जर द फाइंड द ओनली इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉइंट A.
there does not apply the external field. मीन्स हा जो Q2 चार्ज हा इन्फिनिटीकडे समजा, म्हणजे इथे फक्त काय Q1 एकच चार्ज आणि एकच चार्ज असेल आणि दुसरा जर इन्फिनिटीकडे असेल तिथे वर्क डन प्रोड्यूस होणार नाही, म्हणजे तिथे असलेलं वर्क काय येतं 0 ॲट पॉइंट ए किंवा another point is the infinity distance किंवा does not present the external field. इथे दुसरी कोणती एक्सटर्नल फील्ड नसेल त्यावेळेस ए ह्या पॉइंटवर असलेल्या चार्ज Q1 चार्जवर असलेलं वर्क हे काय होणार आहे 0 होणार आहे. पण तिथे असलेली इलेक्ट्रिक पोटेन्शियल मात्र इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार. ते इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असणार, इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिपेंड ऑन ओनली वन चार्ज टू पोझिशन्स means 1 upon 4 pi epsilon 0 Q1 divided by R1. Q1 ह्या पॉइंटवर जेव्हा एक्सटर्नल फील्ड अप्लाय नसेल त्यावेळेस असलेलं वर्क डन हे 0 येते आणि पोटेन्शियल एनर्जी काय होते 1 upon 4 pi epsilon 0 Q1 upon फर्स्ट कंडिशन्स मध्ये आपण काय म्हणतो Q2 हा चार्ज इन्फिनिटी डिस्टन्स, तो इन्फिनिटी वरून B ह्या पोझिशन वरून जर आपण आणला तर ह्या दोघांमध्ये वर्क प्रोड्यूस होतो, बरोबर की. हा काय होता आधी फर्स्ट कंडिशनला इन्फिनिटी होता, तो इन्फिनिटी वरून आपण बी ह्या पोझिशनला आणला, द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए टू पॉइंट बी point A to point B is R1 2. Point B are infinity to positions of R2. इथे आणला तर इथे तयार झालेला मला वर्क डन करायचं. B ह्या पॉइंट्स मध्ये तयार झालेलं वर्क डन काय W वर्क डन इज इक्वल टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज. मग B हा पॉइंट वर अप्लाय झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल at point B from charge Q1. Q1 नी B ह्या पॉइंट्स वर अप्लाय केलेले इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू तिथला असलेला चार्ज Q means W2 is equal to V1 into Q2 आणि V1 काय 1 upon 4 pi epsilon 0 Q1 Q2 divided by आता डिस्टन्स पोझिशन्स मध्ये तुम्ही R1 2 बरोबर की. म्हणजे आपलं काय झालं ह्या दोघांमध्ये तयार झालेलं होतं. आता डेरिव्हेशन्स एक छोटासा कन्सेप्ट सांगतो आपण. B हा इन्फिनिटी वरून R12 ह्या डिस्टन्स वरती प्लेस केलं. हेच इक्वेशन तिथे सुद्धा अप्लाय होतं. जर तुम्ही B ला म्हणजे Q2 ला जर फर्स्ट कन्सिडर केला आणि A हा जर इन्फिनिटीला असेल तर B वरती अप्लाय झालेलं सुरुवातीचं वर्क डन काय असणार आहे 0 असणार आणि तो A चा पॉइंट इन्फिनिटी वरून A ह्या पॉइंट्स वरती आहे ज्यांच्यामध्ये डिस्टन्स R12 त्यावेळेस A वरती सुद्धा अप्लाय झालेलं वर्क डन काय असेल 1 upon 4 pi epsilon 0 Q1 into R1. म्हणजे दोघांचं एकमेकांवरती अप्लाय झालेलं वर्क डन काय असतं सारखंच असतं. इट इज डिपेंडिंग बाय द डिस्टन्स, त्यांच्यामध्ये असलेलं डिस्टन्स. आता इथे आपण 2 पॉइंट चार्जचा घेतला. जर आपल्याकडे नंबर ऑफ पॉइंट चार्ज असतील म्हणजे 3 चार्ज असेल तर त्यावेळेस काय रिलेशन फाइंड द वर्क डन. पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ n पॉइंट चार्ज. आता आपण फक्त 2 पॉइंट चार्जचं पाहिलं. आता आपल्याला n पॉइंट चार्ज म्हणजे 3 4 किंवा n नंबर ऑफ चार्ज असतील तिथे एका पॉइंट्सवर अप्लाय झालेले इलेक्ट्रिक फील्ड किंवा पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट. पोटेन्शियल एनर्जी फॉर अ सिस्टम ऑफ 2 चार्जेस सेम दिस रिलेशन वी यूज एंड फाइंड n पॉइंट चार्ज ऑफ पोटेन्शियल एनर्जी मीन्स व्हाट. हियर consider the 3 point charge Q1, Q2 and Q3 and place a point A, B, C and the distance of origin, the positions of origin R1, R2 and R3 respectively. First, point C, apply the potential energy at point C is the infinity distance, means the work
अगेन्स्ट पॉइंट ए अँड अगेन्स्ट पॉइंट बी इज 0. म्हणजे मगाशी पाहिलं त्याप्रमाणे जर हा जर इन्फिनिटीला असेल तर सी ह्या पॉइंट इन्फिनिटीला असल्यामुळे ह्या दोघांच्यावर अप्लाय झालेलं वर्क डन काय असणार आहे 0 असणार. पण या दोघांची पोटेन्शियल एनर्जी आहे तर इथे तयार झालेली V1 पोटेन्शियल एनर्जी आणि इथे तयार झालेली V2 पोटेन्शियल एनर्जी. आता आपण सेकंड कन्सेप्ट मध्ये काय म्हणतोय पॉइंट सी infinity to distance r3 किंवा positions of r. Point C आपण इन्फिनिटी वरून r3 एवढ्या डिस्टन्स वर फिट केलं तर त्यावेळेस तिथे तयार झालेलं वर्क डन काय असेल W. And work done is depending by electric potential at point C due to charge. तर पॉइंट सी वरती आलेले चार्ज ते आपण दोन भाग दाखवले Q1 चा आला आणि दुसरा Q2 चा आला. Q1 and Q2 into पॉइंट सी चा असलेला चार्ज Q3. जर तो इन्फिनिटीला असेल तर Q1 आणि Q2 हे ऑलरेडी लॉंग डिस्टन्स आहे यांच्यावरती आपल्याला झालेलं वर्क डन हे 0 असणार पण त्यांचं स्वतःचं काहीतरी पोटेन्शियल आहे सॉरी इलेक्ट्रिक पोटेन्शियल ते तिथे आपल्यावर आणि आपण पॉइंट सी हा पॉइंट इन्फिनिटी वरून पोझिशन वर किंवा डिस्टन्स r3 वरती आपण ठेवलेला आहे तर तिथे वर्क डन काय तयार होणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट सी ड्यू टू द चार्ज Q1 Q2 into Q3. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट Q1 चार्ज काय आहे 1/4 pi epsilon 0 Q1 इथून इकडे गेला तो काय आला R13 प्लस 1/4 pi epsilon 0 Q2 R23 into Q3. हा झाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे V1 हे झाले इलेक्ट्रिक पोटेन्शियल Q1 चार्ज आणि Q2 charge means work done at point C. The simple relations 1/4 pi epsilon 0 Q1 Q3 divided by R13 म्हणजे त्या दोघांमध्ये असलेलं डिस्टन्स प्लस 1/4 pi epsilon 0 Q2 Q3 R23 त्या दोघांमध्ये असलेलं सिंपल रिलेशन म्हणजे तुमचे दोन चार्ज होते तर आपलं रिलेशन्स Q1 Q2 आलं होतं ते दोन्ही लागतात आणि ह्या दोघांनी सी ह्या पॉइंट वरती अप्लाय केलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्यामुळे ते तयार झालेलं वर्क इट इज डिपेंडेंट बाय W3 म्हणजे वर्क डन अगेन्स्ट पॉइंट C 1/4 pi epsilon 0 first charge Q1 Q3 divided by positions plus 1/4 pi epsilon 0 Q2 Q3 divided by position. हे झाले आपले 3 पॉइंट्स किंवा 3 चार्ज. अजून एक आपण रिलेशन घेतो 4 चार्ज. जर तुमच्याकडे 4 चार्ज असतील at place at point A B C D 4 charge Q1 Q2 Q3 Q4 place at point A B C by position R1 R2 R3 R4 रिस्क आणि मला वर कुठल्या तरी एका चार्ज वरचा फाइंड आउट तो कन्सिडर करू. फाइंड वर्क डन ॲट पॉइंट डी. तर मी डी हा पॉइंट वरचं वर्क डन काय करतो फाइंड आउट. तर ते आपण सिंपल डायग्राम करू जे आपण पोटेन्शियल एनर्जी 3 पॉइंट साठी काढली सेम त्याच कन्सेप्टने आपण पोटेन्शियल एनर्जी 4 पॉइंट साठी. फर्स्ट कंडिशन्स मध्ये हा डी हा पॉइंट इन्फिनिटी डिस्टन्सला आहे म्हणजे आणि हे ए बी सी हे सुद्धा लॉंग डिस्टन्स तिन्ही पॉइंट्सवर अप्लाय झालेलं वर्क डन काय असेल ते 0 असेल. पण ह्या तिन्ही पॉइंट्सवर अप्लाय झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असणार आहे
त्याचं असेल V1, इथे V2 आणि इथे हा D पॉइंट इन्फिनिटी डिस्टन्स वरून ऍट पोझिशन्स R4 वरती जर आपण आणला तर तिथे काहीतरी वर्क हे प्रोड्यूस होईल. कशामुळे ते ह्या राहिलेल्या 3 पॉइंट्स मध्ये 1, 2 आणि वर्क डन ऍट पॉइंट D कन्सिडर करू W4. The electric potential at point D due to the charge Q1, Q2, Q3 बाकीचे सगळे राहिलेल्या चार्जने प्रोड्यूस केलेले इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट A म्हणजे Q1 चार्ज तो काय आला 1/4 pi epsilon 0 Q1 आणि इथून इथपर्यंत असलेली पोझिशन्स काय R1 4 plus 1/4 pi epsilon 0 Q2 R 2 4 into 1/4 pi epsilon 0 Q3 divided by R 3 4 आणि सगळ्याला शेवटी काय Q4 म्हणजे प्रत्येक चार्जवर अप्लाय झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू ज्या पॉइंट्स वरती किंवा ज्या चार्ज वरती अप्लाय होत आहे तिथलं असलेलं चार्ज म्हणजे Q4. तर ह्या सगळ्यांपासून तयार झालेलं वर्क हे काय असणार आहे Q4 ने आज मल्टिप्लाय करा 1/4 pi epsilon 0 जर आपण बाहेर काढलं तर काय राहत आहे Q1 Q4 divided by R1 plus Q2 Q4 divided by R24 plus Q3 Q4 divided by R34 म्हणजे त्या चार्ज पासून असलेला डिस्टन्स. आता हा जर आपल्याकडे n नंबर असेल 1/4 pi epsilon G Q1 Qn R1 अप टू कुठपर्यंत येणार आहे 1 पॉइंट्स कमी Qn minus 1 Qn divided by R n minus 1 n फरक म्हणजे 3 असेल तर Q1 तो नंबर कुठे लास्ट पॉइंट का याच्यापेक्षा कमी की नाही 4 असेल तर Q1 Qn Q2 Qn अप टू कुठपर्यंत आहे Qn minus 1 म्हणजे कमी. सेम कन्सेप्ट 2 अप टू n नंबर ऑफ चार्जेस कधी ज्यावेळेस एक्सटर्नल फील्ड नसेल त्यावेळेस. आता जर आपण एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली सेम कन्सेप्ट वरती आपण जे आता 3 डेरिव्हेशन पाहिले तिन्ही डेरिव्हेशन्स मध्ये एक्सटर्नल फील्ड बाहेरून कोणत्याही प्रकारचं वर्क प्रोड्यूस होत नाही. जर एक्सटर्नल फील्ड जर अप्लाय केली तर काय रिलेशन्स होईल एक्सटर्नल फील्ड अप्लाय केली जरी एक चार्ज असला तरी तिथे काय तयार होणार आहे वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस होणार आहे. इट इज डिपेंडिंग बाय त्या एक्सटर्नल फील्डमुळे असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड. नेक्स्ट पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिंगल चार्ज इन अन एक्सटर्नल फील्ड. याच्या आधी आपण एक्सटर्नल फील्ड जर अप्लाय केली नसेल तर पॉइंट चार्ज 2 चार्ज आणि n नंबर ऑफ सिस्टम ऑफ चार्ज आपण इक्वेशन्स पाहिले. कोणत्याही वर्क डन प्रोड्यूस होण्यासाठी किंवा पोटेन्शियल एनर्जी प्रोड्यूस होण्यासाठी तिथे एक प्रकारची फील्ड तयार झाली पाहिजे की जी तिथे आपण त्या दुसऱ्या चार्ज वरून तयार करत होतो. इथे एक्सटर्नली अप्लाय केली जर ही एक्सटर्नल फील्ड म्हणजे काय तर इलेक्ट्रिक फील्ड ही जर इनफायनाइट डिस्टन्स वरती असेल तर ह्या पॉइंट चार्ज वरती कसल्याही प्रकारचा इफेक्ट होणार नाही. तिथे तयार झालेलं वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी काय होईल 0 असते. जर हे इलेक्ट्रिक फील्ड ह्या चार्जच्या जवळ आलं म्हणजे फायनाइट डिस्टन्सवर आणलं किंवा त्या इलेक्ट्रिक फील्डच्या एरियामध्ये आणलं तरच त्याच्यावरती काय प्रोड्यूस होणार आहे वर्क प्रोड्यूस होणार. इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नली इलेक्ट्रिक फील्ड नियरली टू द पॉइंट चार्ज दे हियर इफेक्टेड बाय द इलेक्ट्रिक पोटेन्शियल तरच तिथे काय होणार आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल तयार होणार आहे. मग तिथे तयार असलेलं पोटेन्शियल एनर्जी
पॉइंट ए, मग त्या पॉइंट ए वरती तयार झालेलं जे काय आपलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे इन अन एक्सटर्नल फील्ड, जर एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं तर काय होणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल VR इनटू चार्ज. म्हणजे तुमचं सिंपल रिलेशन काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज. हा एकच चार्ज आहे. हे जे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ते कशामुळे तयार होते, एक्सटर्नल फील्ड. आधीच्या याच्यामध्ये आपण एक्सटर्नल फील्ड कन्सिडर केलं नव्हतं. म्हणजे जरी इन्फिनिटी डिस्टन्स वरून असलं आणि त्या पॉइंट चार्जवरती कसल्याही प्रकारचं वर्क प्रोड्यूस होत नव्हतं. आपण इथे एकच चार्ज असेल तर वर्क प्रोड्यूस होऊ शकतो दोन चार्ज, पण एक्सटर्नल फील्डमुळे काहीतरी ह्या चार्जवरती इफेक्ट होणार आहे. तो इफेक्ट म्हणजेच काय, तो वर्कच्या फॉर्ममध्ये किंवा एनर्जीच्या फॉर्ममध्ये आपण म्हणतो तो काय, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इनटू चार्ज. आता जर समजा आपल्याकडे दोन पॉइंट चार्ज असतील आणि त्या दोन पॉइंट चार्जच्या एका चार्जवर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड काय करतो आपण अप्लाय करतो, आणि एक चार्ज दुसऱ्या चार्जवर काय होतं, इफेक्टेड होतं. कन्सेप्ट येतो लक्षात. आपण दोन पॉइंट चार्ज घेतो. आता इथे डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे हे दोन पॉइंट चार्ज आणि या दोन पॉइंट चार्जवर एक्सटर्नल फील्ड काय होते आपल्याला. हे दोन पॉइंट चार्ज आपण Q1 and Q2 at place at point A and B with the positions vector R1 and R2 from origin and apply the external field. आता एक्सटर्नल फील्ड अप्लाय केल्यामुळे Q1 फक्त Q1 ह्या पॉइंट्सवर अप्लाय झालेलं वर्क फ्रॉम दिस कन्सेप्ट, म्हणजे सिंगल चार्ज असला तरी तिथे काय तयार होतं, वर्क. आधीच्या कन्सेप्ट मध्ये आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली नव्हती, त्यामुळे जर सिंगल चार्ज असेल तर ते वर्क प्रोड्यूस होतं. पण इथे एका एक्सटर्नल फील्डच्या तो जवळ आल्यामुळे काहीतरी वर्क डन किंवा फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट ए, म्हणजे इन्फिनिटी पासून पॉइंट ए पर्यंत जर ते इलेक्ट्रिक फील्ड आलं एक्सटर्नल तर तिथे वर्क डन प्रोड्यूस होतं. ते काय होत आहे, Q1 V1 आणि आपण पोझिशन R1. सेम कन्सेप्ट आपण हाच घेतो, QV इनटू R, म्हणजे तो पॉइंट चार्ज असलेली व्हॅल्यू आणि ते आपल्याला झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲज दॅट सेम. सिमिलरली जसा हा एक पॉइंट चार्ज तसा B ह्या पोझिशनला सुद्धा काय तयार होतो, एक पॉइंट चार्ज तयार होतो. मग त्या B ह्या पोझिशन्सला तयार झालेला पॉइंट चार्ज वर्क डन Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट B, म्हणजे तिथून तयार झालेलं त्याचं असलेलं इलेक्ट्रिक फील्ड ते काय येणार आहे, Q2 V2 इनटू R. एक्सटर्नल फील्ड जरी सारखी असेल E, पण त्या दोघांची पोझिशन त्या एक्सटर्नल फील्ड पासून वेगवेगळी आहे. म्हणजे हा वेगळ्या डिस्टन्स वरती, हा वेगळ्या डिस्टन्स वरती. इथे आपण R1 आणि इथे काय येणार R2. इथे आपण नोट डाउन करतो डिपेंड बाय पोझिशन. त्यामुळे इथे असलेली इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही काय वेगळी आहे. इथे Q1 V1 बाय पोझिशन R1, इथे Q2 V2 बाय पोझिशन R. हे झालं एक्सटर्नल फील्ड मुळे तयार झालेलं वर्क. आता हे दोन्ही सुद्धा मी एक फायनाइट डिस्टन्स वर आणतो, रिलेशन द डिस्टन्स बिटवीन R1 तर Q2 वरती अप्लाय झालेलं वर्क डन हे Q1 मुळे होणार आहे. Q1 मुळे अप्लाय झालेलं वर्क डन हे Q2 मुळे होणार. फक्त पोझिशनची डायरेक्शन बदलेल, R12 च्या ऐवजी 2 आपण कन्सिडर करू की Q2 वरती जे वर्क डन तयार होते ह्या Q1 च्या फील्ड मुळे ते काय होणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऍट पॉइंट ए पॉइंट वरती इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे, Q1 इनटू चार्ज ऍट पॉइंट बी. कशावर केलं तर बी पॉइंटच्या चार्ज आणि त्या दोघांमधला डिस्टन्स R2. इथे एकूण 3 रिलेशन्स तयार होतात. ज्या वेळेस एक्सटर्नल फील्ड अप्लाय असेल त्यावेळेस आपण सिंगल पॉइंटचं वर्क डन फाइंड आउट करणार. त्याच्यानंतर त्या चार्जने दुसऱ्या चार्जवर अप्लाय केलेलं इलेक्ट्रिक फील्ड मुळे
जे काय वर्क डन प्रोड्यूस होणार आहे किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियलमुळे जे काय वर्क डन प्रोड्यूस होणार ते, म्हणजे इथे आपण दोन्ही डेरिव्हेशन्स ऍड करतो, आधीचं आणि हे. तर मग ह्या संपूर्ण ह्याच्यावरती किंवा चार्ज Q1 आणि Q2 वरती अप्लाय झालेलं वर्क डन काय असेल, तर Q1 वरचं Q1 V1 R1 प्लस V1 एक्सटर्नल फिल्ममुळे हा आणि Q1 चार्जमुळे हा. एक्सटर्नल फिल्ममुळे कोणता तयार होतो, हा तयार होतो. तो काय आहे Q2 V2 R2 प्लस ह्या Q1 च्या चार्जमुळे V1 काय तयार होतो, 1/4 pi epsilon 0 Q1 Q2 divided by position R1. हे आपलं काय तयार होतंय, टोटल वर्क डन किंवा टोटल पोटेन्शियल एनर्जी बाय द 2 पॉइंट चार्ज. वर्क डन म्हणा किंवा पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटेड टू द इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता n नंबर असतील बरोबर की नाही, तर प्रत्येकाचं इलेक्ट्रिक फील्ड बाय एक्सटर्नल मुळे तयार होणार आहे. म्हणजेच वर्क डन प्रत्येकाचं Q1 V1 Q2 V2 अप टू Qn Vn प्लस प्रत्येक चार्जने कुठल्या तरी एका चार्जवर अप्लाय केलेलं वर्क डन, म्हणजे जसं आपण Q1 Qn Q2 Qn असे अप टू, म्हणजे ते सुद्धा काय होतात, ऍड होतात. म्हणजे इंडिव्हिज्युअल एक्सटर्नल फील्डचं आणि त्या चार्जचं वर्क डन तिथे काय होणार आहे, त्या संपूर्ण फील्डमध्ये तयार. इज दॅट क्लिअर? तर आपण नेक्स्ट पाहणार आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इन अन एक्सटर्नल फील्ड. आता डायपोल म्हणजे दोन पोल, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पोल असेल. तिथे आपण फक्त पॉइंट चार्ज कन्सिडर, त्यांना चार्ज कोणते ते अट्रॅक्टिव्ह की रिपल्सिव्ह आपल्याला माहिती नाही. कसे असेल तर त्यांच्यामध्ये वर्क डन काय होणार आहे, प्रोड्यूस होणार. जर दोन वेगळे चार्ज असतील, एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल, तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा फोर्स आहे आणि तो फोर्स त्या पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन अन एक्सटर्नल फील्ड. आपल्याला डायपोल मीन्स दोन चार्ज, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह चार्ज. अशा या दोन चार्जवर जर एक्सटर्नल फील्ड E ह्या डायरेक्शनने जर अप्लाय केली तर तिथे काय तयार होईल, तिथे तयार झालेले आपल्याला वर्क डन किंवा पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट. हा जो दिसतोय डायपोल म्हणजेच काय, आर टू चार्ज सेपरेटेड बाय द फायनाइट डिस्टन्स. तर त्या दोघांमधलं डिस्टन्स काय 2n आणि त्या डायपोलने इलेक्ट्रिक फील्डशी केलेला अँगल काय थीटा आहे. म्हणजे ह्या इलेक्ट्रिक फील्डमुळे काहीतरी इथे अँगल प्रोड्यूस झाला, तो काय थीटा आहे. तर इथे जे तयार होणार हे रोटेशनल फॉर्म मध्ये तयार होतं. म्हणजे इथला जो फोर्स असतो तो अँग्युलर फोर्स असतो आणि आपण अँग्युलर फोर्स टॉर्कने दाखवतो. टॉर्क इन द वेक्टर क्वांटिटी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इनटू इलेक्ट्रिक फील्ड. इथे तयार झालेली इलेक्ट्रिक फील्ड क्रॉस प्रोडक्ट आहे, म्हणजे काय झालं PE sin θ. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वर्क. इथे तयार झालेलं टोटल वर्क डन हे काय असणार, इंटिग्रेटेड इनिशियल पोझिशन थीटाची टू फायनल आपण कन्सिडर केलेली थीटा इज टॉर्क थीटा इनटू d थीटा मीन्स चेंजिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर हे जर इक्वेशन्स मध्ये ही जर टॉर्कची जर व्हॅल्यू पुटअप केली आपण, u थीटा वर्क थीटा इंटिग्रेटेड थीटा इनिशियल टू फाइनल PE sin थीटा d. डायपोल मोमेंट चार्ज सेम आहे, डिस्टन्स सेम आहे, डायपोल मोमेंट अप्लाय केलेली एक्सटर्नल फील्ड हे काय कॉन्स्टंट. फक्त डेरिव्हेशन इंटिग्रेशन निघतं ते sin थीटा. मग sin थीटाचे इंटिग्रेशन काय मायनस cos थीटा विथ लिमिट. हे त्या दोघांचे अप्पर लिमिट आणि लोअर जर पुट केलं तर रिलेशन येतं PE मायनस cos थीटा अप्पर लिमिट मायनस
मायनस कॉस लोअर थिटा 0. आपण विथ साइन लिहिले, एक स्टेप वाढेल फक्त. पीई मायनस आणि हा मायनस मायनस प्लस, तर आपण प्लसची कंडिशन आधी घेऊ आणि मायनसची कंडिशन. हे असं का होतं, तर कॉसचा जेवढा छोटा अँगल असतो तेवढी व्हॅल्यू मोठी असते. आपली इनिशियल तो फायनल चेंज होते, म्हणजे इनिशियल व्हॅल्यू मोठी आणि फायनल व्हॅल्यू छोटी. म्हणजे तुमचा फोर्स हा जे काय तुमचा वर्क किंवा एनर्जी येणारी पॉझिटिव्ह मध्ये. हे झालं सिंपल तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल एनर्जीचं असलेलं रिलेशन इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट्स इंटू इलेक्ट्रिक फील्ड इंटू द सबट्रॅक्शन्स किंवा डिफरन्स बिटवीन कोसाइन अँगल बाय इनिशियल अँड फायनल रिलेशन. हे तुमचं इनिशियल आणि हे फायनल यांच्यामधलं असलेला हा डिफरन्स. इथे आपण दोन कंडिशन घेतोय. केस फर्स्ट, जर तुमचा इनिशियल अँगल म्हणजे थीटा जी हा जर 0 असेल तर कॉस 0 काय येतो, 1 येतो. म्हणजे तिथे तयार झालेलं तुमचं पोटेन्शियल एनर्जी ही काय असते, पीई 1 मायनस कॉस थीटा. म्हणजे तुमचं ही काय झाली पॅरलल पोझिशन. तिथून ही जी काय त्याची फायनल पोझिशन झाली त्या पोझिशन्स मधला डिफरन्स 1 मायनस कॉस थीटा. आणि कंडिशन सेकंड, जर इनिशियल हे जर पाय बाय 2 ला जर आपण प्लेस म्हणजे या इथे, तर कॉस पाय बाय 2 काय असतो, 0 means आपला potential energy or work is equal to PE हा 0 PE cos theta is the simple relations. हे काय झालं तुमचं इक्वेशन. इथे हा मायनस साइन तसा, आता इथे हा काय आला, cos म्हणजे डॉट प्रोडक्ट मायनस P बार डॉट E बार. आता मायनस साइन इंडिकेट द डायरेक्शन्स ऑफ इलेक्ट्रिक डायपोल अँड इलेक्ट्रिक फील्ड. यांच्यामध्ये ते बघा डायरेक्शन दाखवते. PE हे मॅग्निट्यूड सेल. म्हणजे असं सिंपल तुमचं रिलेशन्स काय आहे, बाय डायपोल असेल म्हणजे दोन वेगळे चार्ज असतील, तर पॉझिटिव्ह एक आणि एक निगेटिव्ह चार्ज असेल. इट इज डिपेंडिंग बाय द इनिशियल अँड फायनल पोझिशन्स ऑफ इलेक्ट्रिक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, असे इथे आपले दोन पॉइंट झाले. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अपसेट असताना आणि एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असतानाचं पोटेन्शियल एनर्जीचं रिलेशन. ओके, थँक्स. लेक्चर्समध्ये काय सजेशन असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.